आवाज येतोय? छत्रपती शिवाजी महाराज की व्यासपीठावरील सर्व आदरणीय तसेच आम्हाला दादासोबत कनेक्ट करणारे प्रवीण पाटील सर यांनी फार्मसीचे आमचे सगळे प्रश्न ऐकून दादासोबत कनेक्ट केलं. दादा, जेव्हा आम्ही मुंबईला तुमच्यासोबत आलो होतो, दादांना फक्त आम्ही टीव्हीवर पाहिलेले. आम्ही परभणीचे, काल रात्रभर ड्रायव्हिंग करून मी 4 वाजता आलोय आणि माझ्यासोबत असंख्य विद्यार्थी आलेले आहेत. तर जेव्हा आम्ही तुमच्यासोबत तुम्ही आमचा प्रश्न मांडला आणि नंतर माझ्याकडे जवळपास 450 विद्यार्थी होते ड्रग इन्स्पेक्टरचे, तर इतके मुलं रडायला लागले काही काही फोन करून. त्यांचा स्कोर आलता 100 ते 110 आणि तो दादा त्यांचा ओरिजिनल स्कोर होता. ह्या हरामखोरांनी 50-50 लाख रुपये भरून त्यांचा हक्क चोरलाय. ही वस्तुस्थिती आहे. आणि जेव्हा मी स्वतः व्हिडिओ बनवायला लागलो आणि बोलायला लागलो, तर त्यावेळेस दादा इतकी टीका झाली, शिवाय द्यायला लागले, ट्रोल करायला लागले. मला म्हणले तू राष्ट्रवादीचा माणूस आहे का काय? तर मी आणि दादा तुमच्यावर पण खूप बोलायला लागले. तर त्या सगळ्यांना मी एकच सांगतोय, दादासाठी खास ते वाक्य मी शोधून बोलतोय. लाख की ये कोशिश तो भी शरीफत की शराफत कभी कम नहीं होती. सोने के 100 टुकड़े किए तो भी उसकी कीमत कभी कम नहीं होती. तो भी उसकी कीमत कभी कम नहीं होती. आज ऋषिकेश गांगर्डे समोर आला आणि क्लासवाला म्हणून मी समोर आलोय. तर ट्रोल करणाऱ्यांना काही नसतं, मॉबला काही तोड नसतं, कोण आपल्याला बोलतात आपण लक्ष द्यायचं नसतं, आपलं काम करायचं असतं. सगळ्यात महत्वाचा प्रश्न, ड्रग इन्स्पेक्टर सध्या सामान्य माणसाला तुकाराम मुंडे सरांमुळे सगळं माहीत झालंय. आज बघा परिस्थिती अशी आहे की एका मेडिकलला तालुका आहे, 15,000 रुपये दिल्याशिवाय तुमचं मेडिकल ओपन होत नाही. तुम्ही काही करा, 15,000 रुपये तुम्हाला द्यावं लागतात. संभाजीनगर, पुण्यामध्ये तर खतरनाक रेट आहे, 40 आहेत. सगळ्यांना माहित आहे. आम्ही मांडलं जरी तरी ह्याचे पुरावे नसतात. सिस्टीम ठरलेली आहे, इतकी प्रचंड सिस्टीम ठरलेली, पण ह्याच्यावर कोणी बोलत नाही. वस्तुस्थिती आहे, कोणी बोलत नाहीये. दुसरी गोष्ट, आता मला सांगा, हे पेपर फोडून जे लोक गेलेत ते 50 लाख काय 50 लाख काढणार नाहीत, ते 50 कोटी काढतील आणि आपल्या सगळ्यांचं आरोग्य धोक्यात घालतील. ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं हा फार्मसीचा प्रश्न आहे. हा फार्मसीचा नाहीये, गाव खेड्यातल्या सामान्य छोट्यातल्या छोट्या प्रत्येक माणसाचा प्रश्न आहे. तुम्ही कोल्ड्रिंकचं बघितलं असेल उदाहरण, त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज सापडल्या, कितीतरी बालकाचा मृत्यू झाला. आणि असे जर लोक येत असतील सिस्टीम मध्ये तर किती मोठं घातक ठरू शकतं. झगडे सरांनी तर स्पष्ट बोलतात, मी खरंच सल्यूट करतो. त्यांनी भरपूर गोष्टी बोललेल्या आहेत ह्याच्या आधी, पण मी काही विशेष त्याच्यावर बोलत नाही. दुसरी गोष्ट बघा की MPSC वर आमचा विश्वास आहे, पण झाले काय की 21 तारखेला MPSC ला मेल गेला. आमच्याकडे पुरावा आहे 21 तारखेचा. 21, 22, 23, 24, 21 तारखेला तुकाराम मुंडे सर लगेच जागे झाले आणि विद्यार्थ्यांना रिप्लाय आला. पण 21, 22, 23, 24, 25, 26, 27 पर्यंत आयोग काय झंडू बाऊल लावून झोपला होता का? 7 दिवस काहीच कळत नाही. 7 दिवस एकदम शांत. आणि अचानक जेव्हा रोहित दादांनी कॉन्फरन्स घेतली, प्रसिद्धीपत्रक सुरू आणि गांगर्डेच्या विरोधामध्ये सुरू, दादांनी सगळं पाहिलं कसा प्रकार झालाय तो. तर माझा आयोगाला सवाल आहे की तुम्ही म्हणजे काय नाही काम. दादा, ह्या पेपरमध्ये काय घडलंय? एकाच ऑफिस मधले 2 जण सिलेक्ट, योगायोग बघा. एकाच कॉलेज मधले योगायोग, एकाच ऑफिस मधले 2 जण सिलेक्ट, एकाच कॉलेज मधले 3 जण, दुसऱ्या एका कॉलेज मधले 3 जण क्लासमेट सिलेक्ट. रूममेट तर फार आहेत दादा. नवरा बायको पण सिलेक्ट, भाऊ बहीण पण सिलेक्ट. आणि काल एक माहिती आम्ही दिली CID ला, एका कॉलेजचे 7 जण सिलेक्ट. 7 जण माहिती सहित त्यांना दिले आम्ही. आणि दुसरं एका गव्हर्नमेंट ऑफिसचे, महाराष्ट्राच्या बाहेर गव्हर्नमेंट ऑफिसचे 4 जण सिलेक्ट. अख्ख्या महाराष्ट्राचे, गुजरातचे. म्हणजे तुम्ही बघा, एवढ्या परीक्षा होतात. आम्हाला एक जण म्हणले भाऊ बहीण सिलेक्ट न व्हायला काय झालं? ठीक आहे, चांगले अभ्यास असतील ते, काय अडचण नाही. पण ह्या अख्ख्या महाराष्ट्राचे योगायोग ह्या आमच्याच परीक्षेत कसं व्हायलेत? हा एक प्रश्न आहे. सगळे योगायोग इथंच कसं काय व्हायले? म्हणजे हा योगायोग नाहीये, तर हा घडून आणलेला योग आहे. ठीक आहे, तर ही एक मोठी शोकांतिका आहे. दुसरं, CID तपास करते,
ऋषिकेश गांगर्डे जेव्हा सीआयडी कडे गेले त्यांना प्रचंड कॉन्फिडन्स येतो, जबरदस्त काम करते, पण जेव्हा बाहेर आलं की कळतंय काहीतरी प्रॉब्लेम आहे. कारण की काय विश्वास येत नाहीये. कारण की आज ह्या गोष्टीला 10 ते 12 दिवस झाले, त्यांच्याकडून कोणतंही नोटिफिकेशन नाही, त्यांच्याकडून कोणतीही माहिती नाही, कोणाचंही अटक नाही, FIR नाही, काहीच नाही. आमची स्पष्ट मागणी आहे, पब्लिक डोमेनमध्ये जे काही व्हॉट्सअपचे चॅट आहेत तुम्ही बाहेर पब्लिक डोमेनमध्ये द्या, जे काही CDR आहेत पब्लिक डोमेनमध्ये द्या. आणि जर नाही दिले तर ऋषिकेश गांगर्डेंनी सांगितले की आम्ही उपोषण करणार. CGPने जे आंदोलन सुरू केले ते महाराष्ट्रात फार्मसीचे विद्यार्थी सुरू करणार, कारण की त्याच्याशिवाय पर्याय नाही. त्याच्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो. यांना वाटतं फार्मसीचे विद्यार्थी संपले. यांच्यासाठी एक सांगतो, संपलं म्हणू नका आम्हाला, संपलं म्हणू नका आम्हाला, आम्ही संपलोच नाही. अरे संपवणार आहोत या भ्रष्ट व्यवस्थेला, आम्ही कधीच संपणार नाही, आम्ही कधीच संपणार नाही. तर आमचं हे का जळतंय, 450 विद्यार्थी आहेत, इतके रडतायत, इतके बोलतायत, कोणी पत्राचा फोटो दाखवतंय, कोणी स्वप्न बघितलेले की आमच्या घरावरचे पत्र हटतील ह्या व्यवस्थेमधून. आणि ह्या व्यवस्थेने काय केलं, त्यांच्या पत्राला छिद्र पाडले, त्यांच्या पत्राला छिद्र पाडले. 40-40 लाख 50-50 लाख रुपये घेऊन ह्या विद्यार्थ्याची स्वप्न ह्या हरामखोरांनी विकत घेतली. आणि दादा विशेष म्हणजे काय, हे जर चोर नाही आहेत ना, यांचे फेसबुक डिलीट, यांचे इंस्टाग्राम डिलीट, सगळे डिलीट. अरे समोर या, सगळं गायब. तुमच्यात जर एवढी धमक आहे ना, समोर या. आणि कुणाला जर लक्षात घ्या, जर विद्यार्थ्यावर कोणावर केस पडत असेल, हा नितेश सूर्यवंशी सगळ्या केस घ्यायला तयार आहे. काय करणार, फाशी द्या. तुम्ही काय करणार, विद्यार्थ्याला धमकी देताय, तुम्ही काय करणार आहे, फाशी द्यायची, चला द्या फाशी. ह्याच्यापेक्षा वेगळं काय करणार आहे तुम्ही. आणि लक्षात घ्या, ही क्रांती, ही जी क्रांती आहे ही क्रांती अशीच होत नाही. ज्वारीचे दाणे असतात, ज्वारीचे दाणे जेव्हा ते दाणे म्हणतात की मला जमिनीत गाडायचं नाही, त्या दाण्याचं पीठ होतं. आणि जी दाणे स्वतःला जमिनीत गाडून घेतात त्याच्यापासून नवीन विश्वनिर्मिती होते. लक्षात घ्या. तर आम्ही जमिनीत गाडून घ्यायला तयार आहेत आणि दादांची आम्हाला खंबीर साथ आहे, आम्ही मागं हटणार नाही. विद्यार्थ्याचा दुसरा एक मुद्दा आहे, री एक्झाम झाली पाहिजे दादा. कारण की हा पेपर ऑफलाईन दिलाय, पुण्यामध्ये एका रूम मध्ये 10-10 जणांनी बसून मोबाईल ऑफ करून पेपर दिलेला आहे. ह्याचे पण पुरावे आपण दिलेले. तर किती जणांपर्यंत गेलाय हे सांगता येत नाही. दुसरी एक गोष्ट, आमच्या परभणीपर्यंत पेपर आलाय, अशा ठिकाणी आलाय. आम्ही त्या कॉलेजच्या शिक्षकांना बोललो, त्याच्यानंतर त्यांच्या क्लासमेटला बोललो, ते म्हणले लॉकडाऊन आलं म्हणून हे निघालं, नाही तर हे लॉकडाऊन मध्ये निघालं नसतं, हे MPSC पास झालंच कसं काय. हा त्यांचा प्रश्न आहे. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, शिक्षकांची सुद्धा रेकॉर्डिंग आहे. पण दुर्दैव असे की जो आयुष्यात कधीच कोणती परीक्षा ज्याला दिली नाही, आयुष्यात कधी मेहनत केली नाही, तो डायरेक्ट अचानक रँक मध्ये येतो. एवढा मोठा योगायोग होतोच कसं काय. तर हा गंभीर प्रश्न आहे आणि दादांचं खंबीर नेतृत्व आणि दादा आमची पूर्णपणे साथ आहे. तुम्ही आवाज द्या. आपण म्हणतोय ना शिक्षण, आज शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आपण म्हणतो, पण लक्षात घ्या, शिका, संघटित व्हा. आणि आता आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो. धन्यवाद दादा आणि सगळ्या विद्यार्थ्यांचे धन्यवाद. आणि अजून आपला आवाज बुलंद करायचा, कनेक्ट राहा, भिवू नका. लक्षात ठेवा, हा जन्म एकदाच मिळालाय. आपल्याला असंच मरायचं असेल तर मग कुत्र्यात आपल्यात काहीच फरक नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे वाघ होऊनच जगा आणि वाघ होऊनच मरा. धन्यवाद.